इथे जे आहे ना असं बांधून घेतलंय पर्यंत चालेल. कोणाला येऊ तर ते यायच्या आधीच विचारते की हळदी किती वाजेपर्यंत चालेल. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी शॉपिंग करायला घेऊन आलेली आहे. मी आली आहे इकडे डीमार्टमध्ये आणि मला आज हळदी कुंकू करायचं आहे. मी आतापर्यंत हळदी कुंकू का करत नव्हती हे मी तुम्हाला छान पुढे डिटेलमध्ये सांगते. पण कालच प्लॅन झाला होता आणि काल काही शक्य नव्हतं इकडे येणं, त्यामुळे आज सकाळी सकाळी इथे आलेलो आहोत. पण ना म्हणजे आता कुठल्या तरी लोकल दुकानात जाऊन घेणं माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं. त्याचं रिझन पुढे सांगेलच मी तुम्हाला. पण इथे आलेलो तर इथे ना असं होत होतं मला की वाणसाठी मला वस्तू पाहिजे होत्या, पण ज्या पण मला अशा आवडत होत्या ना तर त्या जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल नव्हत्या. किंवा आपली पण एक चॉईस असते की चला हे असं देऊया म्हणजे सगळ्यांना यूजफुल राहील किंवा एक आठवण असते ती वाण देणं म्हणजे. पण जे मला आवडत होतं ते क्वांटिटीमध्ये नव्हतं आणि तिथे काउंटरला जे लोक होते ना तर ते म्हणत होते की बराचसा जो स्टॉक आहे ना तो संपला आहे आमचा आणि आज रात्रीपर्यंत स्टॉक येईल. तुम्ही उद्या आले ना की तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत नवीन पण बघायला मिळतील किंवा मग जे काही स्टॉकमध्ये संपलं आहे ते पण येईल. आणि मला हळदी कुंकू आजच करायचं होतं स्पेशली. सो म्हटलं जाऊ दे आता जे मला मिळतं आहे ना ते जे जास्त क्वांटिटीमध्ये आहे आपण ते घेऊया. आणि हे बॉटल्स वगैरे मला असं वाटतं कारण माझ्याकडे ऑप्शनच नाही महत्त्वाचं म्हणजे की मी दुसरं काहीतरी ट्राय करू. पण हे बॉटल्स वगैरे असं वाटतं मला की आपण कितीही घेतल्या तरी ते आपल्याला म्हणजे लागतच असतात. एक संपली की फुटली, खराब झाली तर आपल्याला नवीन जे आहे ते बॉटल्स लागतात. तर मग विचार करत होती की बॉटल्स घेऊयात. कप वगैरे पण होते ऑप्शन, पण असं वाटत होतं की नको, कप नको द्यायला. आणि मला ना म्हणजे 20 ते 25च्या क्वांटिटीमध्ये वस्तू पाहिजे होत्या आणि तिथे ज्या पण अशा होत्या ना एक तर त्या 22 राहतील काउंट केल्या, नाहीतर मग अगदी 7-8, नाहीतर मग वेगवेगळ्या पद्धतीने. ह्या प्लेट्स पण मला आवडल्या होत्या, काहीतरी वेगळ्या म्हटलं आणि ह्या पण मला घ्यायची इच्छा झाली होती. आणि ते म्हणले की नाही जेवढ्या तुम्हाला तिथे दिसत आहेत तेवढ्याच आहेत, बाकी बॉक्स वगैरेमध्ये नाही आहेत. आणि मग अशा पद्धतीने जे आहे ते मी बॉटल्स घेतल्या शेवटी, कारण तिथे नव्हतं. हा आमच्या घराच्या जवळचा डीमार्ट आहे. जर दूरच्या डीमार्टला गेलो असतो ना तर मग मला बरेच ऑप्शन मिळाले असते किंवा स्टॉक त्यांच्याकडे बराच भरून असतो, पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. चला, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी हळदी कुंकू एवढे वर्ष का नव्हते केले ते तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून. तर बघा आमच्याकडे जास्त कोणी हळदी कुंकू करत नाही. सो मी पण काही हळदी कुंकू करण्याचा लग्नानंतर कधी माझा प्लॅनच नव्हता. पण जेव्हा आम्ही हे नवीन घरामध्ये शिफ्ट झालो ना तेव्हा मी फक्त पहिल्या वर्षी हळदी कुंकू केलं होतं. कारण बऱ्याच ठिकाणी मी 2-4 दिवस जाऊन आली आणि म्हटलं चला आपण पण जे आहे ते बोलवूयात म्हणून. आणि नवीन घर पण होतं. सो बऱ्याच लोकांना आपल्याला असं वाटतं की चला आपल्या घरी पण या नवीन ओळखी झालेल्या असतात. सो मी त्या वर्षी फक्त हळदी कुंकू केलं. त्याच्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो होतो आणि तिथे 2 वर्ष म्हणजे 1.5 वर्ष होतं, पण 2 वर्षाचं हळदी कुंकू तिकडे माझं होतं. आणि असं झालं होतं तिकडे पण माझी एवढी जास्त कुणासोबत ओळख नव्हती. त्यामुळे मी तिकडे 2 वर्ष तर काही हळदी कुंकू केलंच नाही. आल्यानंतर असं झालं तो गॅप पडला आणि त्यामुळे मग असं वाटलं की चला आपण आपल्याकडे असं कोणी करत नाही तर मग मी एवढं काही मनावर घेतलं नाही. तर असे ते 4-5 वर्ष जे आहेत ते गेले. ह्या वर्षी असं झालं, मी कालच्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्यामध्ये ना मी असंच म्हटली होती की आमच्याकडे कोणी जास्त हळदी कुंकू करत नाही. बाकी विचार चाललाय माझा करू की नको असं चाललंय. तर मला बऱ्याच त्यावर कमेंट्स येत होता की कर म्हणून तू असं. तर मला असं वाटत होतं की करायचं की नाही करायचं. पण एक कमेंट मला अशी आली आणि खूप छान त्यांनी मोठी कमेंट मला केली होती. गीतांजली काकू म्हणून आहेत त्या. बऱ्याच वेळा जेव्हा काहीतरी असं एखादा प्रश्न मी विचारलेला असतो किंवा मला काही सजेशन्स जेव्हा पाहिजे असतात किंवा काही चुकलंय माझं समजून घ्या, तर ते खूप छान पद्धतीने त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार सांगण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी मला म्हटलं की अगं तुझं घर एवढं छान आहे, मस्त प्लांट्स आहेत, घर छान सजवून ठेवते, बोलव मस्त बायकांना, छान तयारी वगैरे कर आणि हळदी कुंकू कर म्हणून, बघायला आवडेल आम्हाला. मग मला असं झालं ती कमेंट रीड करून की मला बाकीचे लोक पण म्हणताय की कर असं. सो म्हटलं चला आपण पण करूयात. आता कालच्या दिवशी असं झालं होतं की मी कालच्या माझ्या ते डोक्यात गेलं दुपारपासून आणि मला असं झालं होतं की आपण वाण कधी आणायचं, काय करायचं, हे सगळी माझी गडबड चाललेली होती. आणि पियाच्या पप्पांचं असं होतं वाण आणायला जायला, मी एकटी कुठेच जात नाही त्यामुळे मी तो विचार पण करत नव्हती की जायचं असं. माझी एक मैत्रीण आहे सोसायटी मधली, तर मी त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं चलायचं का आपण वाण घ्यायला. पण ते पण जे होते ना त्यांच्या म्हणजे दुसऱ्याकडे ते हळदी कुंकूसाठी बाहेर गेले होते आणि रात्री रिटर्न येणार होते. तर मग तो प्लॅन पण माझा कॅन्सल झाला आणि यांना तो काल पूर्ण दिवसभर वेळ नव्हता. त्यामुळे मग ते मला म्हणले तू एक काम कर, तू शनिवारी कर हळदी कुंकू. आणि माझं असं होतं की मला शनिवारी नाही करायचंय, मला उद्याच करून मोकळं व्हायचंय. कारण तो एक दिवस माझ्या डोक्यामध्ये असं काही एखादं आपल्याला कार्यक्रम करायचा असला ना छोटा मोठा, माझ्या डोक्यात ती गोष्ट नेहमी फिरत असते. त्यातल्या त्यात मला हे पण सुचत नव्हतं की मी वाण मध्ये काय देऊ असं. म्हणजे खूप थोडं लवकर जरी मला हे असं प्लॅन केला असताना छान ऑनलाईन काहीतरी मागवलं असतं. खूप छान इंस्टाग्रामवर स्टोअर पण आहेत जिथे आपण ज्वेलरी म्हणा वेगवेगळ्या गोष्टी अशा मागवून घेऊ शकतो. माझी मैत्रीण आहे ती फ्रीज मॅग्नेट बनवते, पण तिच्यासोबत पण माझं बोलणं झालं आणि तिचं
हे म्हणणं होतं की तू शनिवारी किंवा लास्ट डे तुम्ही रविवारी जरी केलं ना तरी पण ते फ्रीज मॅग्नेट बनवून मी तुझ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, कारण दिवस खूप कमी आहे. सो मला असं होतं की मला शुक्रवारीच करून मोकळं व्हायचंय. आणि मग हे मला म्हणले मला तर काय आता वेळ नाही, 1-2 दिवस शनिवारी आपण जाऊ डीमार्टला वगैरे आणि जे आहे ते आपण तुला जे काही द्यायचंय बायकांना ते तू घेऊन घेशील. मला पण इच्छाच नव्हती की मला शनिवारी करायचं, असं मला शुक्रवारीच करायचं होतं. सकाळी आमचं जरा बोलणं झालं, यांना म्हटलं चला ना अर्धा तास जवळच्या डीमार्टमध्ये जाऊया आपण आणि जे मिळालं ते फटाफट जे आहे ते घेऊन येऊया, फक्त अर्धा तास चला माझ्यासोबत. ते म्हणले की ठीक आहे चल पटपट जाऊन येऊया. तिथे ऍक्च्युली ऑप्शन पण नव्हते, खूप कमी क्वांटिटीमध्ये वस्तू होत्या ज्या आवडत होत्या मला, त्या कमी क्वांटिटीमध्ये होत्या आणि मला असं नको होतं की बाकीच्यांना वेगळं बाकीच्यांना वेगळं असं द्यायचं, म्हणून सगळं जे आहे ते सेम द्यायचं होतं. फक्त बॉटलच हा एक ऑप्शन होता जो मला जास्त क्वांटिटीमध्ये मिळणार होता तिथून. सो फायनली मी तेच घेतला. म्हटलं जाऊ दे, वाणाच्या बाबतीमध्ये जी अपेक्षा आहे ना आपली ती पुढच्या वर्षी आधीपासून प्लॅनिंग करू आणि मग तेव्हा जे आहे आपण ते शेअर. सो चला ते घेऊन आलेली आहे. आज एक माझ्यासाठी तरी बॅड न्यूज अशी आहे की पियाची स्कूल जी आहे ना ती 12 वाजता सुटणार आहे. ती काहीतरी सायकलची रॅली चालली आहे बघा, त्यासाठी लवकर स्कूल सुटणार आहे. म्हणजे ती पिया जरा 2-4 वर्षांनी मोठी राहिली असती ना तर मला तिचे कामांमध्ये खूप हेल्प झाली असती, पण ती आल्यानंतर ना कधी येणार आहे काय करायचंय असं तसं ह्यामध्ये ती खूप डोकं खाते माझं आणि मला क्लिनिंग वगैरे पण करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी म्हणजे थोडं आपल्याला वाटते की आपल्या घरी कोण येणार की चला थोडीशी क्लिनिंग वगैरे एक्स्ट्राची करूया मस्त, तर ते पण मला करून घ्यायचंय. स्वयंपाक वगैरे आहे, ती 12 वाजता येणार आहे म्हटल्यावर आता 11 वाजलेत आणि मला आता पटपट जे आहे ते स्वयंपाक करून घ्यायचा आहे. म्हणजे ते स्वयंपाकाचं काम मिटलं, जेवणाचं काम मिटलं की आपण पूर्ण रिकामे आणि मोकळे असतो काम करण्यासाठी. सो असं आहे. तर चला मग कनेक्टेड राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसं झालं माझं हळदी कुंकू हे मला पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर नक्की कमेंटमधून शेअर करा. चला सगळ्यात आधी तर मी किचनमध्ये आलेले आहे, कारण सकाळी ब्रेकफास्ट वगैरे पिया स्कूलला गेल्यानंतर मी थोडंफार वगैरे कपडे वगैरे वॉश करून ठेवले होते फक्त आणि झाडू वगैरे मारून घेतला होता वरच्यावर. किचन माझं तसंच होतं, म्हटलं आता पटपट थोडी जागा पण करते किचनमध्ये आणि लगेच जे आहे ते स्वयंपाक पण करून घेते, कारण स्वयंपाकाचं एक मोठं टेन्शन असतं ते आपलं कमी झालं ना की म्हणजे भांडी कुंडी सगळं आपण घासायला मोकळे होऊन जातो. म्हणून पटपट इथे मी स्वयंपाक बनवून घेते. आज मी बटाट्याची भाजी बनवली आहे पातळ. बाय द वे आम्ही डीमार्टला जाऊन आलोय. दादाने सांगितलं ना, दादा सगळंच सांगतो तुला ना, काही राहून सोडत. बॉटल्स आणल्या आम्ही, बघायच्या का? चल मग चल चल. पियाला अशा ऍक्च्युली ना तिला अशा म्हणजे अशा कलरफुल बॉटल्स असं तिला खूप जास्त आवडतं. हे कधी दिलं आज? कशासाठी दिलं पण स्कूलमध्ये? रिपब्लिक. आतापासून वेळ अरे नाही, आम्हाला सुट्टी आहे ना त्या दिवशी. हा नॅशनल हॉलिडे मिळतो. ओ चला मग आता. अचानक कुणी आपल्या घरी येतंय ना ते गेल्यानंतर तो रिग्रेट होत असतो की आपलं घर क्लीन नव्हतं किंवा अस्ताव्यस्त पडलेलं होतं, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी 4 लोक येणार आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे वेळ पण आहे. मग तर मी अगदी आवर्जून अशी क्लिनिंग करते जी वरवरची आहे, म्हणजे व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे बाहेरचा एरिया बऱ्याच दिवसापासून वाटत होतं मला क्लीन करूयात, पण शेवटी असं वाटतं की जाऊ दे, आपल्याकडे कोणी येत पण नाही, त्यातल्या त्यात आहे आपण करू शकतो, नंतर आपण कुठे रिकामेही नाही, असंही बरीच कामं चाललेली असतात, करूयात जेव्हा मुहूर्त निघेल तेव्हा. पण आज म्हणलं नाही, आज याला व्यवस्थित क्लीन करूया. मागे मी हे झाडं वॉश करून ठेवले होते, म्हणजे इथे धूळ पण तेवढीच येते, त्यामुळे मग झाडांच्या पत्त्यांवर पण खूप धूळ बसलेली असते आणि म्हणजे मी तुम्हाला सांगते झाडं वॉश जरी करून घेतली ना तरी ते एवढे फ्रेश दिसायला लागतात ना. मी 2-3 दिवसापूर्वीच त्यांना लकीली वॉश करून घेतले होते. बाकी हा उरलेला सगळा एरिया पण मी छान क्लीन करून घेतला. बाकी मी काही खूप जास्त डेकोरेशन वगैरे करायच्या नादात पडणार नाही आहे, कारण मला माहिती मी हे सगळं डेकोरेशन वगैरे किंवा खूप मोठी रांगोळी हे सगळं काढायला लागली ना तर माझा खूप वेळ जो आहे ना तो यामध्ये चालला जाईल आणि मग बऱ्याच गोष्टी आहेत व्हिडिओच्या वगैरे त्या माझ्या सगळ्या पेंडिंग राहून जातील. त्यामुळे मी सिंपल रांगोळी वगैरे काढेल आणि दाखवेल, मी तुमच्यासोबत शेअर करेल सगळं. आणि फक्त मला क्लिनिंगमध्ये ना तसं माझं आता वरवर बरंचसं आवरून झालेलं होतं, पण मला माहिती होतं की बरेच लोक माझे व्हिडिओ बघतात, त्यामुळे मला हे माहिती होतं, म्हणजे मी कोणाला सांगितलं नाही की माझं चॅनल आहे पूर्वीपासून, पण तरी हळूहळू करून लोकांना माहीत होतं. आणि माझं किचन जे आहे ते तुमच्या कमेंट्समधून पण कळतं मला की माझं किचन छान दिसतं म्हणून. सो मला माहीत होतं की बायका येऊन किचन पाहणार आहेत, त्यामुळे मी ही ट्रॉली बऱ्याच दिवसापासून मला क्लीन करायची होती, पण आज म्हटलं आज माझ्याकडे रिझन आहे हिला फास्ट क्लीन करून घेण्यासाठी, तर करून घेऊया. आणि अशा वेळी काय होतं ना, जेव्हा आपण म्हणजे आपल्याला करायचं आहे ना तर आपण पुढे ढकलत राहतो कामं, पण जेव्हा असं काहीतरी आपल्याकडे मोटिव्ह असतो की नाही आपल्याला कोणीतरी बघणार आहे किंवा कोणी येणार आहे आपल्याकडे, मग तेव्हा ना आपल्यात ती एक एक्स्ट्राची एनर्जी आलेली असते आणि तो थकवा पण आपल्याला जाणवत नाही, महत्त्वाचं म्हणजे, आणि कामं पण जी आहेत ती होऊन जातात. तर मी आता ही किचन ट्रॉल्या
फक्त क्लीन करून घेते. बाकी माझा ऑलमोस्ट सगळा किचन क्लीन आहे, वरवरचा तरी. आतून कोणी पाहणार नाही आहे, त्यामुळे तो वेगळा विषय. ते पण आपण कधीतरी करून घेऊया वेळात वेळ काढून. पण छान किचन वगैरे क्लीन करून घेतलं. ट्रॉलीज महत्त्वाच्या. खूप जास्त दिसत नव्हतं, पण तरीही आपल्याला माहीत असते की इथे खराब आहे, त्यामुळे कोणी नोटीस करो नको करो, आपण आपला 100% द्यायचा प्रयत्न करतो. मी सगळ्या किचन ट्रॉल्या पण वरवर छान क्लीन करून घेतल्या. इकडे हॉलमधली खिडकी वगैरे पण जरा क्लीन करून घेतली, कारण काय होतं ना की धूळ खूप येते इकडे. रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे मग धूळ नेहमी येत असते आणि ती जी आहे ना ती लगेच दिसून उठते. असं नॉर्मल सरफेसवर दिसत नाही, पण जसं ब्लॅक वगैरे सरफेस आहे ना तिथे खूप लवकर दिसते खिडकी वगैरे. आणि येऊन सगळे इकडेच बसणारे म्हटल्यावर चला म्हटलं हे पण जे आहे ते 5-10 मिनटात पटपट वरवरचं जे आहे ते आवरून घेऊया. सोफा कवर मी जरा सायंकाळीच टाकणार आहे, कारण आतापासून टाकलं तर ते काही पूर्ण वेळ व्यवस्थित राहणार नाही. मी बेडरूम पण छान नीटनेटका करून घेतला, कारण हीच ती म्हणजे असा टाईम असतो की त्यावेळेला आपण घर छान व्यवस्थित करून घेतो आणि वेळ आहे म्हटलं तर म्हटलं चला ते पण करून घेऊया. त्यानंतर मला तिळगुळसाठी पण तीळ वगैरे भाजून त्याचं बनवून घ्यायचं होतं, तर मी ते पण बनवून घेते. पिया गेली होती ट्युशनला आणि ती यायच्या आधी मला हे पण कंप्लीट करून घ्यायचं होतं, कारण तिची हेल्प होत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं, पण तिची ती लुडबुड असते ना त्यामुळे खूप जास्त टाईमपास होतो, आरडाओरड होते. त्यामुळे म्हटलं ती यायच्या आधीच हे पण आपण पूर्ण करून घेऊया. हे सोफा कवर तुम्ही पाहिलेच असतील. ॲक्च्युली मी त्यांना ना मस्त पॅक करून बेडच्या खाली ठेवून दिले होते. म्हटलं काहीतरी दिवाळी वगैरे मोठं काही फेस्टिवल असलं की तेव्हा काढूयात आपण, कारण ना ते दिसायला पण छान दिसतंय आणि हा ग्रे आणि पिंकचा कॉम्बिनेशन पण असं एकदम छान वाटतंय. खूप उठून दिसत नाही. माझ्याकडे येल्लो वगैरे आहे, पण ते पण असं खूप जास्त व्हायब्रंट दिसतं. पण मला असं वाटतं की हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. तर त्यामुळे म्हटलं असं काहीतरी मोठं असेल ना त्याशिवाय काही आपण काढायचं नाही. पण आज मी त्यांना काढून ते पण मस्त टाकले. कन्फ्यूज होती मी की कुशन कवर त्यांच्यासोबत कुठले छान दिसतील, कारण आता जास्त झालेत माझ्याकडे कुशन कवर. सो ते सगळं ऑर्गनाईज करून घेतलं. आता माझ्याकडे साड्यांमध्ये काही जास्त ऑप्शन नाही आहे. एक माझ्या भावाच्या लग्नाची आहे जी मी शोल्डरवर टाकली आहे आणि ही दिवाळीला घेतलेली होती. डार्क कलर पण 1-2 आहेत माझ्याकडे, रेड वगैरे, पण बऱ्याच वेळा घालून झालं आहे आणि तुमच्यापैकी काही जण मला सांगतीलच की किती वेळा त्याच साड्या घालशील म्हणून. म्हटलं चला ह्या एकच वेळा वेअर केलेल्या आहेत आपण, ह्या दोघांमधूनच जी आहे ती एक घालूया. आणि म्हटलं चला ही दिवाळीची जी आहे तर ती घालते आणि मग ती फायनल केली मी आणि म्हटलं हीच घालूयात मस्त. हे मंगळसूत्र मला प्रमोशनसाठी आलं होतं, ज्याचं उद्घाटन आज पहिल्यांदा होतं आहे. खूप लॉंग येते म्हणून मी त्याला इथे जे आहे ना असं बांधून घेतलं आहे, कारण मला असं वाटतं माझ्या हाईटला ते जास्तच मोठं जातं आहे. छान ना. आणि त्याच्यासोबत मी हे छोटंवाला पण घालणार आहे, जेणेकरून असं डायरेक्ट पूर्ण सुटसुटीत नाही दिसणार ते. बाय द वे माझा मेकअप करून झालेला आहे मस्त असा. मी माझ्या नवीन चॅनलवर हा डिटेलमध्ये शेअर केला आहे, लॉंग व्हिडिओमध्ये. छोट्या मोठ्या ज्या मला एक्सपिरियन्सने मी शिकली, काही टिप्स आहेत त्या पण शेअर केल्या आहे त्याच्यावर. काय कोण केला का तू? पियानीचा आवडीचा ड्रेस घातलाय शरारा रेडवाला, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल. बस सिंपल. मला असं वाटतं की एवढंच ठेवा. टीचर वाटते मी. ते मॉइश्चरायझर पण उचलून घे ना. हे पण माहिती, हे पण तिथेच ठेवायचं असतं. बरं ठीक. सगळं थोडंच असतं काय अरे तू 3 पर्यंत चालेल. कोणाला येऊ तर ते यायच्या आधीच विचारते की हळदी किती वाजेपर्यंत चालेल. थांबा जरा खाली करते आणि मग बघा तुम्ही लुक. असं तुम्हाला दिसेलच हळदी कुंकू करताना. सो अशी साडी. आणि मला लकीली मला मागच्या वेळेस दिवाळीचं लक्षात नव्हतं की माझ्याकडे अशा सेम मॅचिंग कलरच्या बँगल आहेत म्हणून. त्या आता मला लक्षात आलं, मी फायनली ते आता घातल्या. सो झालाय माझा लुक ऑलमोस्ट तयार. बाकी मी तुम्हाला पुढच्या रूममध्ये जाऊन अजून एक वेळा दाखवते. अरे माझे केस बांधायचे बाकी अजून. ते कोमांना म्हणा तिकडून जा ना. बाय द वे रांगोळीचं टेन्शन माझं एवढं मिटलं आहे ना, म्हणजे नॉर्मल रांगोळी काढायची म्हणली ना तर तिला कसाही आपल्याला 1-1.5 तास लागून जातो. कितीही तुम्ही प्रो असाल रांगोळी काढण्यामध्ये तरीही वेळ जातो. पण ह्या रेडीमेड रांगोळ्या आहेत. मला तर इंस्टाग्राम पेजवरून मिळाल्या होत्या त्या. आता मला लक्षात नाही कुठलं इंस्टाग्राम पेज आहे. मला यापुढे कधी असं अजून कोलॅबरेशनसाठी मिळालं तर मी नेहमी लक्षात ठेवून किंवा मी त्या व्हिडिओमध्ये टॅग वगैरे करून देईल. पण सध्या तरी मिशो किंवा फ्लिपकार्टवर जर अवेलेबल असेल ना मी देते. खूप झटकन काम होऊन जातं आणि दिसायला पण खूप छान दिसतात. आणि इथे मी तुम्हाला जरा आता घर दाखवते की बघा फायनली असं जे आहे ते नीटनेटकं झालेलं आहे. इकडे पियाने बॉटल्स मस्त ऑर्गनाईज करून ठेवले आहे की मी एक देऊ शकते म्हणून. आणि मी फराळासाठी ना ॲक्च्युली मला समोसा वगैरे आणायचा होता, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की यांना वेळच नाही आज जाण्यासाठी. त्यामुळे माझी मैत्रीण आहे सोसायटीतलीच, तर त्यांनी ते चिप्स वगैरेचा थोडा बिझनेस करतात. मग मी त्यांनाच सांगितलं होतं आणि त्यांच्याकडून मी ते रेडीमेड पॅकेट असतात ना असे एक ते घेऊन आली. सो त्यांचाही फायदा. आणि फायनली आता जे आहे ते हळदी कुंकूला सुरुवात झालेली आहे.
ॲट दिस मोमेंट मला माहीत नाही मी अजून काय छान करू शकते, पण नेक्स्ट इयर ना मी अजून जे आहे ते छान करण्याचा प्रयत्न करेल. बाकी तुम्ही मला कमेंटमधून सांगा की मी अजून काय काय याच्यामध्ये ॲड ऑन करून घेऊ शकते. आणि थँक्यू त्या सगळ्या लोकांसाठी. मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की मला शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप कमेंट आल्या होत्या. सो त्यांनी जे आहे ते मला जरा पुश केलं आणि मी पण जे आहे त्या पद्धतीने थिंक करायला सुरुवात केली आणि खरंच खूप छान गेला आजचा दिवस. मग ती हळदी कुंकूच्या नावाने माझी क्लिनिंग म्हणा, घरला सजवणं म्हणा, थोडी दमली आहे मी, पण मन इतकं शांत झालं आहे माझं की माझं घर एवढं छान दिसतंय. इतक्या जणी आपल्या घरी आल्या, बऱ्याच गप्पा झाल्या. बऱ्याच जणी अशाही होत्या दूरच्या ज्या पहिले आमच्यासोबत राहायच्या, आता राहत नाही, पण त्या निमित्ताने घरी आल्या, छान बोलणं झालं. त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे जरा 2 शब्द ऐकले की बरं वाटतं. आणि आपल्या घराचं कोणीतरी कौतुक केलं की मग छानच वाटतं. मला ज्या काकूंनी कमेंट केली होती खरंच तसंच झालं. खूप जण आलेत आणि त्यांनी माझ्या घराचे खूप छान जे आहे ते कौतुक केलेले आहे. आणि तेच आपण इतकी मेहनत आपण त्यासाठीच करतो. एखाद्या गोष्टीला सजवण्यामागे आपल्याला एकच हेतू असतो की बाबा कोणीतरी आपलं छान कौतुक करावं. सो चला, असं छान एक्सपिरियन्स जो आहे तो मला तर तुमच्या कमेंटशिवाय काही आला नसता. तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केल्या नसत्या तर मी हे काही करायचं ठरवलं नसतं. आमच्याकडे करत नाही नेहमी, मी हेच रिझन देऊन जे आहे ह्यावर्षी असंच केलं असतं. पण चला, थँक्यू सो मच. तुम्ही इतके छान छान कमेंट करून मला पुश केला आणि मी हळदी कुंकू केलेलं आहे. नेक्स्ट इयर मी यापेक्षा बेटर करण्याचा अजून प्रयत्न करेल. बाकी वाटतं आपल्याला ह्या वर्षापेक्षा आपण नेक्स्ट इयर अजून छान करावं, अजून जे आहे ते मस्त मेमरीज क्रिएट करावी. एक गोष्ट खूप छान झाली, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल आम्ही एक छोटीशी रील बनवलेली आहे किंवा तुम्ही रील पण सकाळी पाहिलेली असेल. तर ते अचानक ठरलं आमचं आणि बनवली आम्ही आणि खूप छान झालेली आहे. सो चला, तुम्ही ते एन्जॉय करा, व्हिडिओला देखील लाईक करा. कसा वाटला आहे मला कमेंटमधून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. हाईप करा. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.